नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो 2 तारखेला आपला पीसीएम म्हणजे सीईटीचा पेपर आलेला आहे। जवळपास 17 तारखेपर्यंत आपल्या शिफ्ट चालणार आहे। जवळपास 3 लाख मुलं पीसीएमचा पेपर देणार आहेत। म्हणजे एका शिफ्टला जवळपास 20 ते 25 हजार मुलं असणार आहे आणि त्या 20 ते 25 हजार मुलांमधून आपल्याला आपला किती रँक येतोय आणि आपल्या खाली किती मुलं आहेत यानुसार पर्सेंटाइल कॅल्क्युलेट केले जात आहे। आणि पर्सेंटाइल कॅल्क्युलेट कशी केली जाते याची जर तुम्हाला अडचण असेल तर आपण आपल्या YouTube चॅनलवरती मार्क्स वर्सेस पर्सेंटाइलचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो तुम्ही नक्की जाऊन बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो 5 तारखेला आपला नीटचा पेपर आहे, पण त्या अगोदर 4 तारखेला काही मुलांना पीसीएमचा पेपर आहे। जे मुलं नीटची तयारी करतायत ना त्यांच्यासाठी आपण टिप्स आणि ट्रिक्स हा व्हिडिओ बनवत आहे आणि ज्या मुलांचा सीईटीच्या पीसीएमचा अभ्यास झालेला नाही ना त्यांच्यासाठी देखील खूप बेनिफिशियल व्हिडिओ आहे। तर कसा मित्रांनो, आणि हा व्हिडिओ वर्क कसं करणार आहे आणि याचे टिप्स आणि ट्रिक्स वर्क कसे करणार आहे, तर 50% या टिप्स आणि ट्रिक्सचा चान्स आहे आणि 50% का बरं नाही तर मी सांगणार आहे। तर चला तर मित्रांनो बघूया की कसं आपल्याला टिप्स आणि ट्रिक्स यूज करायच्यात। पेपर मध्ये ना आपल्याला चार ऑप्शन असणार आहे एका क्वेश्चन साठी। तर प्रीवियस इयर जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्या एनालिसिस नुसार आणि इथून मागे जे पेपर झालेत बाकी सर्व एंट्रन्स एग्जामचे, तर त्यानुसार बी आणि सी जो ऑप्शन आहे ना याला 33% वेटेज आहे। बी आणि सी जो ऑप्शन आहे ना त्याला 33% वेटेज आहे। आणि इन केस जर समजा आपल्याला काही स्टेटमेंट रिलेटेड काही एमसीक्यू असतात पेपर मध्ये, तर त्यांचं ऑप्शन बी आणि सी हे मोस्टली जास्त असतं। तर आपल्याला जर सेंटेन्स रिलेटेड जर काही क्वेश्चन्स पेपर मध्ये विचारलेले असतील तर त्यांचा आन्सर बी आणि सी जास्त असतंय। त्यावेळेस आपल्याला 33% आपला बरोबर येण्याचा चान्स जास्त आहे बी आणि सी ऑप्शन साठी। आता रिमेनिंग ए आणि डी यांचा चान्स 22% आणि 22% आहे। तर कशी ही ट्रिक्स यूज करायची आहे, जर आपल्याला पेपर मध्ये एखादा आन्सर कन्फर्म नाही आणि क्वेश्चन जर एमसीक्यू रिलेटेड आहे आणि त्यामध्ये जर लेंदी जर क्वेश्चन आहे आणि त्याचे ऑप्शन देखील लेंदी आहे, तर अशा वेळेस आपल्याला बी आणि सी यूज करायचंय। आणि त्यानंतर काही क्वेश्चन साठी आपल्याला काय ट्रिक्स यूज करायचे आहेत ते पण सांगणार आहे। आणि त्याच्यानंतर आता पेपर सेटर तर आपण स्वतः नाही आहेत, म्हणजे जे काही पेपर सेट केलाय तो एका व्यक्तीने केलेला आहे, तर त्यामुळे आपण आपले चान्सेस बी आणि सी चे जास्त काय ठेवू शकत नाही। आता हे सर्व गोष्टी प्रीवियस इयर नुसार एनालिसिस केलेला आहे, त्यामुळे मी याला 50% वेटेज दिले। आता इन केस मी जर पेपर सेट केला तर मी काय करेल जे ए बी सी आणि डी यांचं सर्वांचं वेटेज आहे ना 25% देऊन टाकेल। तर हा एक 50% चान्स आहे की सर्वच क्वेश्चनचा आन्सर म्हणजे बी आणि सी नसणार आहे, काही क्वेश्चनचा आन्सर ए आणि डी देखील असणार आहे। हे तर तुम्हाला मान्य आहे। तर अशा काही गोष्टी आहेत की जे काही पेपर सेटर असणार आहेत त्याला जर या सर्व गोष्टी जर माहित असतील तर तो काही चेंजेस करू शकतो की ए बी सी डी यांना सर्वांना आपण सर्वसाधारण वेटेज देऊन टाकायचं, म्हणजे सर्वांना सारखं वेटेज देऊन टाकायचं 25%। आता इन केस काय करायचं, 4 ऑप्शन आहेत ना, आता सलग समजा 1 2 3 हे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यानंतर 5 6 7 हे देखील क्वेश्चन्स आहेत। तर काय करायचं, आपल्याला तर सांगितलंय, मी जर सांगितलंय तुम्हाला 33% जर वेटेज बी आणि सी ला आहे, सरळ काय करायचं बी 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 आणि इथं काय करायचं सी 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 सी। जर 8 प्रश्नांपैकी आपल्याला जर काही येत नसेल, आपण क्वेश्चन स्किप करण्याऐवजी जर या 8 क्वेश्चन पैकी जर अशी जर आन्सर लिहिले, कदाचित त्याच्यातले जर 2 किंवा 3 त्यापेक्षा जास्त उत्तर जर बरोबर असतील तर आपल्याला इझिली 2 3 4 मार्क्स मिळून जातील। त्यामुळे स्किप करण्यापेक्षा ही स्ट्रॅटेजी यूज करणं तुम्हाला सोपं आहे। पण सर्वच क्वेश्चनला बी आणि सी लिहायचंय का, तर काही क्वेश्चन जे तुम्हाला वाटतंय ना, काहींचं आन्सर ए असू शकतं, काहींचं आन्सर डी असू शकतं, तर 4 क्वेश्चन डी करा, 4 क्वेश्चन ए करा, अशा प्रकारे स्ट्रॅटेजी यूज करा। सर्वच क्वेश्चन बी आणि सी चे आन्सर वाले असणार आहे का, नाही ना, तर त्यामुळे अशा प्रकारची देखील स्ट्रॅटेजी यूज करून बघा। जर तुम्हाला बेनिफिट झाला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि जे मुलं आता पीसीबीचा पेपर देऊन आले, पीसीएमचा पेपर देणार आहे, त्यांच्या काही आन्सर की चेक केल्यानंतर लक्षात आलं असेल की बी आणि सी चा आन्सर किती, मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा की किती पर्सेंटेज आहे, जे येणारे मुलं आहेत ना त्यांच्यासाठी बेनिफिट होऊ शकतो। तर त्यानंतर की पॉइंट्स आहेत, काही क्वेश्चनचे की पॉइंट्स असतात। सपोज 4 ऑप्शन पैकी
जर एक ऑल ऑफ दिसचं जर ऑप्शन असेल म्हणजे आपल्याला क्वेश्चन सोडवता येत नाही आणि 4 ऑप्शन पैकी जर एक ऑल ऑफ दिसचं जर ऑप्शन असेल ना तर या ऑप्शनचे चान्सेस 50% आहेत. त्यानंतर दुसरं जर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर 0 किंवा 1 येत असेल तर त्या क्वेश्चनचे चान्सेस देखील 50% आहेत. जर एखाद्या क्वेश्चन मध्ये नन ऑफ दिस जर असेल तर त्या क्वेश्चनचं आन्सर 50% असं आहे की त्याचं उत्तर नन ऑफ दिस नाही. म्हणजे तुम्हाला रिमेनिंग 3 ऑप्शनचा विचार करणं आहे. बरोबर, नन ऑफ दिस उत्तर नाही. मी काय सांगतो एकदा ऐका. म्हणजे जे काही 3 ऑप्शन राहिलेत ना त्यापैकी त्याचं उत्तर असू शकतं 50% आणि 50% शुअरिटी एवढी आहे की नन ऑफ दिस त्याचं उत्तर नाही. आणि त्याच्यानंतर 50% ए आणि बोथ ए अँड बी. सपोज एखादा क्वेश्चन असतं वरती स्टेटमेंट दिलेले असते 3-4 आणि त्याच्यातून आपल्याला दिलं असतं की बोथ ए करेक्ट आहे, बोथ ए अँड बी करेक्ट आहे, की ए करेक्ट आहे, बी करेक्ट आहे आणि त्यानंतर दुसरं ऑप्शन असतं की नन ऑफ दिस यापैकी कोणताही नाही. तर अशा वेळेस 50% चान्सेस असतात की बोथ ए अँड बी करेक्ट असू शकतं आणि 50% रिमेनिंग चान्सेस असे आहेत की 25% बोथ ए असू शकतं किंवा बोथ बी असू शकतं. जवळपास नन ऑफ दिसचा ऑप्शन तर चान्सेस कॅन्सलच केलेला आहे आपण. या सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही पेपरसाठी यूज करू शकताय. आणि जर व्हिडिओ आवडलेला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की कळवा. ज्या मुलांनी पीसीबीचा पेपर दिला आहे मी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा की किती % ऑप्शनचे चान्सेस किती % असू शकतात. सपोज मी कसं सांगितलं बी आणि सी चं 33% आहे. तुम्ही काय ॲनालिसिस केलं आहे ते मला नक्की कळवा. आणि शेवटी दादा सीईटी वाला या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. थँक्यू.